नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. पुरोगामी महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यात घडलेली ही अत्यंत धक्कादायक घटना आहे, जिथे जातीचा राक्षस 2 जीवांना गिळून गेला. सविस्तर घटना पाहूया या व्हिडिओमधून. नांदेड शहरात 28 नोव्हेंबर 2025 वार गुरुवार होता. या घटनेची सुरुवात होती काही वर्षापूर्वी. या घटनेत सक्षम ताटे आणि आचल मामेंडवार. सक्षम ताटे हा तरुण, याच्या डोळ्यात भविष्याची स्वप्न होती. आचल मामेडवार ही सक्षमवर जीवापाड प्रेम करत होती. त्यांचं प्रेम निखळ आणि पवित्र होतं, पण त्यांच्या प्रेमाच्या आड होती एक भिंत. ती भिंत होती जातीची. सक्षम हा वेगळ्या समाजातून होता आणि आचल ही उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कुटुंबातील होती. आचलच्या घरच्यांना तिचे वडील आणि भाऊ साहिल आणि हिमेश मामेडवार यांना हे नातं अजिबात मान्य नव्हतं. त्यांनी अनेकदा आचलला समजावलं, धमकावलं, पण प्रेमाला ना जात कळते ना भीती. आचल ही सक्षमसोबत ठाम उभी राहिली. तिला माहीत होतं की तिच्या घरात विरोध होणार आहे, पण हा विरोध जीवे मारण्यापर्यंत जाईल याचा अंदाज मात्र या दोघांनाही नव्हता. गुरुवारी संध्याकाळी नांदेडमधील जुनागंज परिसरात वेळेचे काटे पुढे सरकत होते आणि दुसरीकडे मामेंडवार कुटुंबाच्या डोक्यात रागाची आग भडकत होती. आचलच्या प्रेमामुळे समाजात आपली बदनामी होते, एकच गोष्ट तिच्या वडिलांना आणि भावाला सलत होती. त्यांनी ठरवलं होतं, आज याचा निकाल लावायचा. सक्षम आपल्या काही मित्रांसोबत जुनागंज परिसरातील पेहेलवाटी हाऊसच्या मागे उभा होता. कदाचित तो मित्रासोबत गप्पा मारत असेल. त्याला कल्पनाही नव्हती की मृत्यू त्याच्या दिशेने चालत येत आहे. त्याचवेळी त्या ठिकाणी आचलचा भाऊ हिमेश आणि वडील पोहोचले. त्यांच्या डोळ्यात फक्त भयंकर खुन्नस होती. सुरुवातीला थोडी बाचाबाची झाली. सक्षमनं त्यांना शांत करण्याचा प्रयत्नही केला, पण संवादाची योग्य वेळ केव्हाच निघून गेली होती. अचानक हिमेशने बंदूक काढली. पहिली गोळी सुटली. ती थेट सक्षमच्या बरगडीत घुसली. सक्षम खाली कोसळला. रक्त बंबाळ झाला, पण तरीही त्या नराधमाचं समाधान झालं नव्हतं. गोळी लागूनही तो जर जिवंत असेल तर? या विचारानं त्यांनी माणुसकीची सीमा ओलांडली आणि तिथेच पडलेली एक जड फरशी उचलली आणि जखमी असलेल्या सक्षमच्या डोक्यात घातली. एका पाठोपाठ ते वार करत गेले, जोपर्यंत सक्षमचा श्वास थांबत नाही. भर रस्त्यात लोकांच्या साक्षीनं एका प्रेम कहाणीचा अंत झाला होता. सक्षमचा जीव गेला होता, तर खरी कहाणी इथं संपत नाही. ही कहाणी इथून सुरू होते. जेव्हा ही बातमी आचलला समजली, तेव्हा ती कोलमडून पडली, हंबरडा फोडला. त्यानंतर आचलने जे केलं त्यानं उपस्थित प्रत्येकाचं अक्षरशः थरकाप उडाला. तिच्या डोळ्यात रडून झाल्यानंतर एक विचित्र शांतता आणि निर्धार होता. लोक तिला अडवण्याचा प्रयत्न करत होते, पण तिने कोणाचंच ऐकलं नाही. तिने जाहीर केलं, तुम्ही त्याला मारलं यासाठी की आमचं लग्न होऊ नये, पण तुम्ही त्याचं शरीर संपवू शकता, पण आमचं नातं नाही. मग त्या शोकाकुल वातावरणात अंगावर काटा आणणारा विधी पार पडला. आचलने त्या सक्षमच्या निश्चित पडलेल्या देहासोबत प्रतिकात्मक विवाह केला. तिने त्याला हार घातला, स्वतःच्या कपाळावर त्याच्या नावाचे कुंकू लावलं आणि जगाला ओरडून सांगितलं, कुटुंब हरलं आणि सक्षम जिंकला. मी त्याचीच होती आणि आजपासून त्याची विधवा म्हणून राहणार. विचार करा, समोर प्रियकराची चिता रचली जात आहे आणि इकडे प्रेयसी त्याला आपला पती म्हणून त्याच्या पाया पडते. हे दृश्य पाहून अक्षरशः दगडही पाझरला असता. घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. दिवसाढवळ्या झालेल्या हत्याकांडानं पोलीस प्रशासनही खडबडून जागं झालं. विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुख्य आरोपी आचलचा भाऊ हिमेश मामेडवार आणि इतर साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यावर कलम 103 नुसार हत्येचा आणि इतर गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आले. मात्र या नराधमांना कायद्याची भीती का वाटली नाही? एका क्षणाच्या रागापायी 2 कुटुंब उद्ध्वस्त झालं. आजही समाजात जातीभेद सुरूच आहे. जातीभेदामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.